नमस्कार. काय तुम्हाला माहीत आहे, शेकडो वर्षांपूर्वी संतांनी सांगितलेले विचार आजही आपल्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. रामकृष्ण हरी. आज आपण एका अशाच श्रेष्ठ संतवाणीचा अर्थ पाहणार आहोत, जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. व्हिडिओच्या शेवटी आम्ही या विचारांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले आहे, त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा. लोककल्याणाच्या या कार्यात जोडले जाण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून सांगतात की जोपर्यंत तुमचं चित्त भगवंताच्या नामात रंगत नाही, तोपर्यंत बाह्य कृतींना काहीच अर्थ राहत नाही. आजच्या तणावपूर्ण जीवनात नामस्मरण हे मेडिटेशन सारखं काम करतं. जेव्हा तुम्ही नामात रमता, तेव्हा बाहेरच्या कोलाहलाचा तुमच्यावर परिणाम होत नाही. जेव्हा आपण नामाचा जप करतो, तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपल्यापेक्षा मोठी एक शक्ती या जगाला चालवत आहे. यामुळे माणसाचा अहंकार कमी होतो आणि तो अधिक नम्र होतो. अभंग सांगतो की चित्त नामी असावे. ही सवय आपल्याला आपल्या कामात आणि ध्येयात एकाग्रता मिळवून देते. हा अभंग जीवनात उतरवण्यासाठी दररोज किमान 10 मिनिटे शांत बसून नामस्मरण करा. यामुळे तुमच्या विचारांत शुद्धता येईल आणि चुकीच्या मार्गाला जाण्यापासून तुमचं मन तुम्हाला रोखेल. या अभंगातून आपल्याला हीच शिकवण मिळते की दिखाऊ भक्तीपेक्षा आंतरिक भक्ती श्रेष्ठ आहे. तीर्थयात्रा जरूर करा, पण त्यासोबत मनात नामाचा दिवा सतत जळता ठेवा. नामस्मरण ही केवळ देवाची पूजा नसून ती स्वतःला स्वतःशी जोडण्याची आणि शुद्ध करण्याची एक प्रक्रिया आहे. नामाचा जप करणारा माणूस कधीच एकटा नसतो, कारण परमात्मा सदैव त्याच्या पाठीशी असतो. हा अभंग आपल्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती आणि योग्य दिशा देणारा आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण. त्रिवेणी संगमीन नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामीन तरी ते व्यर्थ. भावार्थ विश्लेषण. या चरणात माऊली म्हणतात की जर तुमचे मन नामामध्ये नसेल तर तुम्ही प्रयागच्या त्रिवेणी संगमावर जाऊन स्नान केले किंवा जगातील सर्व तीर्थक्षेत्रे पालथी घातली तरी उसका काहीही उपयोग नाही. तुमचे शरीर गंगेत नाही, पण मन जर विषयांच्या विचारात असेल तर ते स्नान केवळ पाणी अंगावर घेण्यासारखे आहे. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. या चरणातून ज्ञानेश्वर महाराज समाजातील बाह्य अवडंबरावर प्रहार करतात. अनेकदा माणूस सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी किंवा स्वतःला धार्मिक सिद्ध करण्यासाठी तीर्थयात्रा, मोठे सोहळे किंवा कर्मकांडांमध्ये गुंततो. मात्र जर त्याच्या अंतःकरणात प्रामाणिकपणा आणि नैतिक अधिष्ठान नसेल तर या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. समाजाला दिलेला धडा हाच आहे की बाह्य प्रदर्शनापेक्षा तुमची आंतरिक शुद्धता आणि तत्वांवरील निष्ठा जास्त महत्त्वाची आहे. उदाहरण. समजा एखादा माणूस खूप महागड्या हॉटेलमध्ये जेवायला गेला आहे. समोर पंचपक्वान्ने वाढलेली आहेत, पण त्याच्या मनात तीव्र घरची काळजी किंवा ऑफिसचा ताण आहे. अशा वेळी त्या पक्वान्नांची चव त्याला लागणार नाही. तसेच जोपर्यंत चित्त परमेश्वराच्या नामात रंगत नाही, तोपर्यंत तीर्थयात्रेचे फळ मिळत नाही. तीर्थयात्रा हे साधन आहे, साध्य तर अंतरीचे नामस्मरणच आहे. दुसरा चरण. नामासी विन्मुक्तो नर पापिया, हरिविण ढावया न पावे कोणी. भावार्थ विश्लेषण. जो मनुष्य भगवंताच्या नामाकडे पाठ फिरवतो तो खऱ्या अर्थाने कष्टी किंवा पापिया समजावा. याचे कारण असे की संकटाच्या काळी किंवा आयुष्याच्या अखेरच्या वळणावर हरीशिवाय दुसरे कोणीही धावून येत नाही. आपण नातेवाईक, संपत्ती आणि अधिकारावर विसंबून राहतो, पण ही सर्व साधने मर्यादित आहेत. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. येथे नाम म्हणजे केवळ देवाचे नाव नसून ते कर्तव्य आणि सत्य यांचे प्रतीक आहे. जो माणूस आपल्या मूलभूत मानवी मूल्यांपासून विन्मुख होतो, तो समाजात अराजकता पसरवतो. संतांना येथे असे सांगायचे आहे की जेव्हा माणूस स्वार्थापोटी सत्याची साथ सोडतो, तेव्हा तो नैतिकदृष्ट्या पतित होतो. कठीण प्रसंगात केवळ तुमची आजवरची सत्कर्मे आणि तुमची तत्वनिष्ठाच मदतीला येते. इतर कोणतेही बाह्य पाठबळ टिकणारे नसते. उदाहरण. समुद्रात बुडणाऱ्या जहाजाला वाचवण्यासाठी केवळ किनारा महत्त्वाचा नसतो, तर त्या जहाजावर असलेले लाईफ जॅकेट महत्त्वाचे असते. संसाराच्या भवसागरात जेव्हा दुःखाच्या लाटा येतात, तेव्हा हे नाम लाईफ जॅकेट सारखे काम करते. संपत्ती आपल्याला सुख देऊ शकते, पण शांती केवळ नामच देऊ शकते. ज्याच्याकडे नाम नाही, तो आध्यात्मिकदृष्ट्या दरिद्रीच राहतो. तिसरा चरण. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. भावार्थ विश्लेषण. माऊली येथे ऋषी वाल्मिकींचे उदाहरण देतात. वाल्मिकी ऋषींनी उलट्या नामजपाने सुद्धा स्वतःचा उद्धार करून घेतला आणि रामायण रचले. नामामध्ये एवढी ताकद आहे की ते केवळ एका व्यक्तीला नाही, तर तिन्ही लोकांना पावन करण्याची क्षमता ठेवते. पुराणांमध्ये अशा अनेक कथा आहेत जिथे केवळ नामाच्या बळावर अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. महर्षी वाल्मिकींचे उदाहरण देऊन संत ज्ञानेश्वर सांगतात की बदल हा कोणाही व्यक्तीमध्ये होऊ शकतो. वाल्मिकी हे पूर्वी रत्नाकर कोळी होते, पण एका विचाराने आणि सत्याच्या ध्यासाने त्यांचे पूर्ण जीवन बदलले. समाजाला दिलेला नैतिक धडा हा आहे की भूतकाळात केलेल्या चुकांमुळे कोणालाही कायमचे गुन्हेगार ठरवू नका.
जर एखादी व्यक्ती सुधारण्याची इच्छा धरत असेल आणि चांगल्या मार्गाचा अवलंब करत असेल तर ती समाजासाठी आदर्श ठरू शकते. उदाहरण, ज्याप्रमाणे एक छोटासा दिवा संपूर्ण अंधाऱ्या खोलीला उजळून टाकतो, त्याचप्रमाणे भगवंताचे एक छोटेसे नाम आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा आणि निराशेचा अंधार दूर करते. वाल्मिकी ऋषींचे आयुष्य नामामुळे पूर्णपणे बदलले. हा इतिहास आपल्याला ग्वाही देतो की नामात परिवर्तनाची विलक्षण शक्ती आहे. चौथा चरण. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात माऊली सांगतात की जो मनुष्य अखंड हरिनामाचा जप करतो त्याचे केवळ स्वतःचे जीवनच नाही तर त्याच्या संपूर्ण कुळाची परंपरा शुद्ध होते. भक्ती हे संस्कारांची जननी आहे. जेव्हा घरात एखादी व्यक्ती भगवंताच्या नामात रमते तेव्हा त्या घरातील वातावरण, विचार आणि आचार सात्विक होतात. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज कुळ शुद्ध होण्याबद्दल बोलतात. येथे कुळ म्हणजे केवळ जन्मजात जात किंवा वंश नसून ती विचारांची परंपरा आहे. समाजाला दिलेला संदेश असा आहे की तुमचे मोठेपण तुमच्या घराण्यावरून ठरत नाही तर तुमच्या आचरणावरून ठरते. जर तुमचे विचार शुद्ध असतील आणि तुम्ही समाजासाठी योगदान देत असाल तर तुमची संपूर्ण परंपरा पावन होते. उदाहरण, एखाद्या बागेत जर एक चंदनाचे झाड असेल तर त्याचा सुगंध संपूर्ण बागेला दरवळून टाकतो. त्याचप्रमाणे ज्या कुळात नामधारक जन्माला येतो त्या कुळातील पुढच्या पिढ्यांवर आपोआपच चांगले संस्कार होतात. शुद्ध विचारांची ही परंपराच खऱ्या अर्थाने कुळाची शुद्धता आहे. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुम्ही एखाद्या खूप मोठ्या संकटात आहात. उदाहरणार्थ, कोर्टाची केस किंवा एखादा गंभीर आजार. तुम्ही जगातील सर्वोत्तम वकिलांकडे गेलात किंवा डॉक्टरांकडे गेलात. हे झाले तीर्थभ्रमणे. पण जोपर्यंत तुमच्या मनात शांतता नाही तोपर्यंत तुम्हाला त्या उपचारांचा फायदा मिळत नाही. ज्या क्षणी तुम्ही सर्व भार देवावर सोडून विठ्ठल विठ्ठल किंवा तुमचे जे काही नाम असेल त्यात स्वतःला झोकून देता तेव्हा तुम्हाला एक विलक्षण स्थैर्य लाभते. ते स्थैर्य तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देते. हे स्थैर्य म्हणजेच हरी धावया पावणे होय. हा अनुभव घेण्यासाठी नाम हे केवळ पोपटपंची न राहता अंतःकरणातून येणे गरजेचे आहे. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या भाषेत. प्रिय तरुण मित्रांनो, आजच्या हायस्पीड इंटरनेटच्या जगात आपल्याला सगळं काही इन्स्टंट हवं असतं, पण आपल्या मनाचा बँडविड्थ मात्र कमी होत चालला आहे. स्ट्रेस, एन्झायटी आणि डिप्रेशन हे आपल्या पिढीचे मोठे शत्रू आहेत. ज्ञानेश्वर माऊली या अभंगातून तुम्हाला एक माइंडफुलनेसचं टूल देत आहेत. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही फिरायला जा, सोलो ट्रिप असो वा ट्रेकिंग, पण जर तुमच्या डोक्यात विचार सुरूच असतील तर तुम्ही तो निसर्ग एन्जॉय करू शकणार नाही. माऊली म्हणतात, बाह्य प्रवासापेक्षा अंतर्मनाचा प्रवास नामस्मरण करा तरच खऱ्या अर्थाने रिलॅक्स व्हाल. आजच्या जगात ज्याचं लक्ष एका जागी टिकतं तोच यशस्वी होतो. नामस्मरण ही लक्ष एकाग्र करण्याची सर्वात सोपी फोकस टेक्निक आहे. तुम्ही कोणत्या वाइब्समध्ये राहता? नकारात्मक विचार हे व्हायरस सारखे आहेत. नामस्मरण हे तुमच्या मनाचं अँटी व्हायरस आहे. ते तुमच्या विचारांची क्वालिटी सुधारतं आणि तुमच्या भोवती एक पॉझिटिव्ह ऑरा तयार करतं. आपण गाडी, बंगल्याला वारसा म्हणतो, पण माऊली म्हणतात शांत आणि शुद्ध मन हा सर्वात मोठा वारसा आहे जो तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देऊ शकता. थोडक्यात सांगायचे तर नामस्मरण म्हणजे जुनाट कर्मकांड नाही, तर ती एक मेंटल जिम आहे. दिवसातले फक्त 10 मिनिटे स्वतःला देवाच्या त्या वैश्विक ऊर्जेच्या नामात जोडून बघा. तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. तुमच्यासाठी आजची कृती बाह्य प्रदर्शनापेक्षा आंतरिक भक्ती श्रेष्ठ आहे. नामस्मरण हे केवळ देवाला आठवणे नसून ते स्वतःच्या मनाला शिस्त लावण्याचे आणि वैश्विक शक्तीशी जोडण्याचे साधन आहे. आज दिवसाभरातून किमान 5 ते 10 मिनिटे सर्व गॅजेट्स, मोबाईल, टीव्ही बाजूला ठेवा आणि शांत बसून आपल्या आवडत्या देवाचे किंवा विठ्ठल नामाचा जप करा. फक्त त्या शब्दाच्या नादावर लक्ष केंद्रित करा आणि पहा तुमच्या मानसिक शांततेत काय बदल होतो. धन्यवाद. तर मित्रांनो, हा अभंग आपल्याला केवळ देवाची भक्ती शिकवत नाही तर समाजात वावरताना आपली नीतिमत्ता कशी असावी हे स्पष्ट करतो. कर्मकांडापेक्षा कर्तव्याला महत्त्व द्या आणि सत्याची कास धरून समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न करा, हाच संतांचा मुख्य संदेश आहे. कधी कधी जग जिंकूनही मन हरलेलं असतं. अशा वेळी संतांचा एखादा शब्द उभारी देऊन जातो. संतांची वाणी म्हणजे पांडुरंगाने आपल्याला लिहिलेली प्रेमपत्रच आहेत. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून त्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणांपर्यंत पोहोचण्याचा हा एक छोटासा सेतू. तुमची साथ म्हणजे माझ्यासाठी विठ्ठलाचा प्रसाद आहे. कमेंटमध्ये माऊली लिहून आपली भक्ती व्यक्त करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.